स्वामी, चला छान पुलाव तयार आहे, काळ्या वाटाण्याची उसळ आणि हा टोमॅटोचं सार. बाय बाय बाय. हा, अशी का बसली आहे? काही नाही. काय झालं? काही नाही. चेहरा का पडलाय तुझा? काही नाही झालंय. अरे देवा, ते मंचेकर भाऊजी बोलले ते मनाला लावून घेतलंस की काय? अगं नाही नाही, असं लक्ष नाही द्यायचं. काय पण बोलतात ते. काय खोटं बोलले मम्मी ते. श्रीमंतांचं असंच असतं. त्यांच्याकडे पैसा असतो, पैसे दाखवून ते लग्न करू शकतात. जर उद्या उठून माझं लग्न गौतमशी नाही लावून दिलं तर? अगं काही काही काय बोलते? असं कसं होईल? तुमचं तर आता सगळं ठरलंय ना. पण मम्मी, तोंडातला घास सुद्धा काढून घेता येतो की नाही? तसंच काही झालं ना तर मला मम्मी खरंच खूप टेन्शन आलंय. का एवढं टेन्शन घेतेस तू? अगं तुझा गौतमवर विश्वास आहे ना? तो तुझ्याशी लग्न करेल, तुझ्यासाठी थांबेल, तुला कधीच सोडणार नाही याची खात्री आहे ना? आहे. मग झालं तर आपल्याला ज्याच्या बरोबर आयुष्य काढायचं आहे ना, त्याच्यावर विश्वास ठेवला की मग झालं. मग बाकी सगळं आपोआप होतं. आणि माझा ना स्वामींवर खूप विश्वास आहे. अगं केवढं मोठं संकट आलं होतं तुझ्यावर, पण स्वामींनी तुझं काहीच वाईट नाही होऊ दिलं. आणि तू तर इतकी गुणाची पोर आहे ना, तुझ्याबरोबर काय वाईट होऊच शकत नाही. मला पूर्ण विश्वास आहे. आणि तू पण स्वामींवर विश्वास ठेव. सगळं चांगलं होईल, चिंता नको करू. कशाला टेन्शन घ्यायचं, विचार नको करू तू. हे तू बोलतेस मम्मी? हो, कुटुंबात घरात असंच असतं ना. कारण घरातल्या एकाला जर एवढी चिंता वाटत असेल ना, तर दुसऱ्याने त्याला सावरायला हवं. आणि आता हस बघू, हसऱ्या आणि आनंदी घरामध्ये देवाचा वास असतो. हस बघ कशी नक्षत्रासारखी दिसते. उद्या ना आपण मठात जाऊया, मग तुला अजून बरं वाटेल. बाय. सी यू टुमॉरो. बाय. मी तो ड्रॉप करते. मिस बरं, किर्लोस्करांसोबत मीटिंग करायला हवी. आता कनेक्ट करूया. आता प्रॅक्टिसला कशी पोहोचणार? नाही नाही, मला ना आता निघायचं होतं लगेच. माझं जरा अर्जंट काम आहे. अर्जंट? ऑल ओके? हा, ऑल ओके, ऑल ओके. मग अर्जंट काय? हा, ते जरा उद्या करूया का आपण कॉल, सकाळी आल्या आल्या? हा, तसं पण आता ऑफिसचा टायमिंग संपलाय ना. राईट. नाही, मला वाटलं होतं आज मीटिंग होऊन जाईल, मग आपल्याला इन पर्सन मीटिंग प्लॅन करता येईल. हा, पण माझं जरा पर्सनल काम आहे ना, तुम्हाला जावं लागेल. हा, बाय.